नमस्कार मंडळी. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनलेली छोटी मायरा वेकुळ सध्या एकाच वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. परी म्हणून घराघरात पोचलेली ही चिमुकली सध्या सोशल मीडियावर दिसत नाहीये. मायराचे आई वडील श्वेता आणि गौरव वेकुळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला असून मायराचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट चक्क बंद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे तिचे लाखो चाहते संभ्रमात पडले आहे. गेल्या काही काळापासून मायराच्या रील्सवर संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. काही जण तिच्या निरागस अभिनयाचं कौतुक करत होते तर काही युजर्स तिला ट्रोल करत होते. लहान वयात अशा प्रकारच्या नकारात्मकतेचा परिणाम मुलांच्या मनावर होऊ नये म्हणून पालकांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जाते. विशेष म्हणजे मायरासोबत तिचा लहान भाऊ याचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले आहे. नुकतंच व्योमचं बोरन्हाण सोहळा पार पडला, ज्याचा व्हिडिओ आई श्वेता यांनी शेअर केला, पण त्यात मायरा किंवा व्योम कोणालाही टॅग करण्यात आले नाही. सोशल मीडियावरून एक्झिट घेतली असली तरी अभिनयाच्या पडद्यावर मात्र मायरा चांगली सक्रिय आहे. अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या वाढदिवसानिमित्त एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली, ज्याचे नाव आहे मर्दिनी. विशेष म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील हे सुपरहिट त्रिकूट श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे आणि मायरा वेकुळ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, अभिजित खांडकेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहे. श्रेयसने जेव्हा या चित्रपटाची घोषणा केली तेव्हा मायराला टॅग करण्याऐवजी फक्त तिच्या नावाचा हॅशटॅग वापरला होता, ज्यामुळे तिचे अकाउंट बंद झाल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं. मायराच्या पालकांनी घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरतोय. अनेक पालकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय, मुलांना ट्रोलिंगच्या दलदलीतून बाहेर काढणं जास्त महत्त्वाचं आहे. मायरा लवकरच मर्दिनी आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.